ताक, दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी, अधिक कूल. गोकुळ सोबत गोकुल. लोकसभा 2024 ची निवडणूक जवळ आलेली आहे. 7 मेला मतदान आहे. प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट याचे अनिल गाडगे आहेत. त्यांना विचारूया त्यांचं मत. नमस्कार साहेब. कोल्हापूर लोकसभा 2024 ही आता रंगीत तालीम जी होती ती आता अंतिम टप्प्यात पोचलेली आहे. आज एक्झिट पोलच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं सध्या आम्हीच कसे पुढे आहोत हे महायुती सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु या महाराष्ट्र राज्यामध्ये किमान 36 जागा या इंडिया गठबंधन आणि महाविकास आघाडीच्या येणार याचा मला आत्मविश्वास आहे. आणि कोल्हापुरातल्या दोन्ही सीटचा हा निकाल आजच लागला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एका बाजूला महाराज आणि त्या बाजूला सत्यजित आबा या दोघांचा विजय ही सभा आज या ठिकाणी संपन्न होते आहे. कुठल्याही एक्झिट पोलची गरज नाही, कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. इतका स्पष्ट एक स्वच्छ चारित्र्य संपन्न व्यक्ती, ही दोन व्यक्तीमधील लढाई नसून ही विचाराची लढाई आहे. आणि शाहू विचार हा पुन्हा एकदा दिल्लीला निश्चितपणानं बसल्याचा दिसेल. मान गादीला मत मोदीला हे जे सुरुवातीपासून विरोधकांनी चालू केलेला प्रचाराचा जो रोख आहे त्याबद्दल आपलं मत काय? विरोधकांचं जे म्हणणं आहे ते त्यांनी मांडलंच पाहिजे. कारण आमची प्रवृत्ती अशी नाही आहे की विरोधकही जगला पाहिजे आणि सत्ताधारी बी जगले पाहिजेत. ही शरद पवारांची भूमिका आहे. आमचं म्हणणं असं आहे, मान गादीला, मत गादीला आणि शाहू विचार दिल्लीला. धन्यवाद. अनिल रावांचं मत अतिशय स्पष्ट आहे की या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज तसेच सत्यजित आबा पाटील यांचा विजय स्पष्ट दिसत आहे. कॅमेरामन मिलिंद पाटीलसह अन्सार मुल्ला, न्यूज मराठी 24, कोल्हापूर.